Hello everyone, welcome to ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET एक्झाम 2024 अंतर्गत चर्चा करणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड वरती कसे प्रश्न पडतात जे की प्रिन्सिपल फॉर्म मध्ये आणि त्याचे फॅक्च्युअल सोल्युशन काय आहेत त्याबाबत आपण चर्चा केलेली होती. त्यामध्ये सांगितल्यानुसार जे काही आपले 2 सेशन झाले त्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये चर्चा केली होती. आज आपण नेमके थेअरी काय आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती आज पाहणार आहोत. त्यामध्ये लॉ, नेचर आणि क्लासिफिकेशन काय आहे ते जे बेसिक आहे ते आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्समध्ये CETच्या आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. कारण आपली जी CET आहे ती दोन्ही माध्यमातून असते. काही विद्यार्थी जे मराठी माध्यमातून प्रयत्न करत असतात, मराठी माध्यमातून एक्झाम देणार असतात, त्यांच्यासाठीही मराठी नोट्स प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिशमध्ये सुद्धा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. त्यासोबतच 15+ मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहेत. तसेच 2000+ MCQ सिरीज ही आपल्याला उपलब्ध होईल आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे. फी स्ट्रक्चर काय आहे? फी आहे फक्त 2400 रुपये जी की तुमची महाराष्ट्र कमिशन स्टेट कमिशन एंट्रन्स टेस्ट जी सेल आहे महाराष्ट्राकडून घेतली जाते त्याकरिताची जी आपली सुरुवातीची एंट्रन्स टेस्ट म्हटलं जातं CET आहे जे की आपल्याला 12वी नंतर 5 इयर्स कोर्ससाठी लॉसाठी ॲडमिशन घ्यायचे ती अत्यंत महत्त्वाची एक्झाम आहे. ती जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची एक्झाम असल्या कारण आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो किंवा त्या अनुषंगाने आम्ही असे काही लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत अगदी माफक दरामध्ये. ठीक आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही लवकरात लवकर ते सुरू करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर नेमकं ग्लोबल ऑनलाईन ॲपवरती तुम्हाला ते कसं भेटून जाणार तर प्ले स्टोअरमध्ये ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. ह्या पेजमध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला नेमकं कोर्सेस बघायचे. कोर्सेसमध्ये CET टाकल्यानंतर तुम्हाला बरेचसे CETचे जे काही कोर्सेस आहेत ते तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये आपल्याला जो 5 इयर्सचा महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स जो आहे लॉ CETचा त्यावरती आपल्याला क्लिक करून आपलं नाव एनरोल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय म्हटलं की नेमका कायदा म्हणजे काय, नेमकं लॉ काय आहे त्याचं आपण काय स्वरूप आणि वर्गीकरण पाहणार होतो. कारण त्या संदर्भामध्ये आपल्याला असे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. आता मागच्या 2 सेशनमध्ये आपल्या लक्षात आले की आपल्या प्रिन्सिपल लीगल प्रिन्सिपल विचारले जातं, फॅक्च्युअल सिच्युएशन विचारले जाते आणि त्यानुसार आपल्याला त्या पर्यायामधून ते आन्सर काढावं लागतं. यामध्ये थोडंसं आपलं प्रॅक्टिकल नॉलेज असावं लागतं, कॉमन सेन्स असावं लागतो. ते प्रॅक्टिकल नॉलेज आणि ते कॉमन सेन्स नेमकं काय तर त्याच्यासाठी बेसिक थेअरी माहिती असणं गरजेचं आहे. मग अशी काही बेसिक गोष्ट आहेत की ते आपण समजावून घेणार आहोत. म्हणजे आपले काही सेशन हे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये राहतील आणि काही सेशन हे आपले थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये राहतील जेणेकरून जी थेअरी आहे त्यानुसार आपले क्वेश्चन सोडवणं गरजेचे आहे. अभ्यास सगळे करतात. एक लक्षात घ्यायचं की ही शेवटी CET आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ज्याच्यातून काही विद्यार्थ्यांना सिलेक्शन करून तुम्हाला हवे त्या कॉलेजमध्ये किंवा जे काही टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळणं गरजेचं आहे का तिथं मिळून जातं. मग याकरिता हे कॉम्पिटिशन आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं वेगळं पण काय देते किंवा तुमचे एक एक मार्क तुम्ही कसं वाढवते हे महत्त्वाचं आणि त्या अनुषंगाने ही एक्झाम काय म्हणते CET काय म्हणते हे नेमकं आपल्याला कळणं अतिशय गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. मग त्याकरिता क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट रोजचे सोडवणे गरजेचे आहेत. काय क्वेश्चन आहेत, कसे विचारले जातात त्याच्यावरती तुमचा स्टडी झाला पाहिजे. त्यासोबतच थेरॉटिकल गोष्टी सुद्धा तितक्याच तुम्हाला पाहता आल्या पाहिजे. फक्त थेरॉटिकल गोष्टी बघून ऑन दी स्पॉट जर क्वेश्चन पेपर सोडवायला हाती घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडा तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो किंवा हवे ते म्हणजे प्रॅक्टिस न केल्या कारणामुळे त्या ठिकाणी असं एकदमच नवीन वाटू शकतं. तर असं न करता रोजच्या रोज क्वेश्चन आन्सरची तुम्ही तयारीही करू शकता. नेमकं त्यांचे स्ट्रक्चर काय आहे, नेमके ते क्वेश्चन कसे सोडवायचे, त्याचे टेक्निक्स काय, ट्रिक्स काय, मेथड्स काय आपण आपल्या सेशनमध्ये ह्या गोष्टी घेत आहोत. त्या अनुषंगाने तुम्ही ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे.
तर नेमका कायद्याचा अर्थ काय होतो? तर जॉन ऑस्टिन यांनी काय सांगितलं, की बुद्धिमान व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी त्याच्यावर अधिकार असलेल्या बुद्धिमान व्यक्तीने केलेले नेमका कायदा म्हणजे काय? तर एकंदरीत तो काय असतो? ते एक नियमावली असते. तो एक नियम असतो जेणेकरून काही व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठी किंवा त्यांच्यावरती अधिकार असलेल्या बुद्धिजीवी वर्गाने किंवा बुद्धिमान असणारे किंवा एखाद्या वर्गाकडे जे नॉलेज आहे त्या वर्गाने नियम तयार केले असतात, त्याला असं कायदा म्हटले. म्हणजे एकंदरीत कायदा इज इक्वल टू आपण नियम किंवा लॉ इज इक्वल टू रूल असं म्हणू शकतो. मग कायद्याचे वर्णन अधिकृत नियम आणि नियमाचे मुख्य भाग म्हणून करणं शक्य आहे. म्हणजे सामान्यत घटनेत काय आढळतं? कायदे, न्यायिक मते यासारख्या ज्यांचा उपयोग समाजाचे शासन करणं म्हणजे समाजावरती राज्य करणं नव्हे तर समाजाचे शासन करण्यासाठी आणि त्यांच्या सदस्यांच्या एकंदरीत वर्तनावरती आपल्याला काय ठेवायचं तर नियंत्रण ठेवायचं. काय होतं की बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं गेलं तर तो त्या ठिकाणी स्वैराचार माजू शकतो. मग अशा ठिकाणी काही गोष्टींचं नियंत्रण हे असणं तितकंच महत्वाचं असतं. याकरिता काही नियमावली असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण कायदा असं म्हटलेलं आहे. मग ही सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा कशी आहे? तर ही यंत्रणा औपचारिक आहे, जेणेकरून ह्या कायद्याचे स्वरूप आपल्याला लक्षात येतं. मग कायदेशीर व्यवस्था एक सामाजिक व्यवस्था प्रस्थापित राखण्याचा एक काय आहे? विशिष्ट मार्ग आहे, एक वे आहे असं आपल्याला दिसून येतं, जी की सामाजिक व्यवस्था आहे ती प्रस्थापित आणि राखण्याचे विशिष्ट मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. नेमकं कायद्याचे स्वरूप कसं बघता येईल आपल्याला? तर कायदेशीर व्यवस्था ही कशी आहे? तर सामाजिक व्यवस्था प्रस्थापित राखण्याचे काय करते? विशिष्ट मार्ग आहे असं म्हटलेलं आहे. कायदा या शब्दाची व्याख्या करणं कठीण आहे, पण तो अनेक प्रकारे वापरला जात असताना दिसून येतो. एकंदरीत सुव्यवस्थित असेल, सार्वत्रिकता, वस्तुनिष्ठा या संकल्पना त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी संबंधित असताना दिसून येतात. त्यात एकतर अपरिहार्यतेचा घटक असतो. उदाहरणार्थ वैज्ञानिक कायदे जसे की गुरुत्वाकर्षणाचा नियम, मंजुऱ्याचा नियम किंवा दैवी शक्तीचा नियम वगैरे अशा प्रकारचे जे काही नियमावली आहेत, ज्या पद्धतीने त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर होत असताना दिसून येतं. आता राजकारणामध्ये अर्थशास्त्र त्याच पद्धतीने समाजाला अनेक प्रकारे कायदा काय करतो? आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये लोकांमधील संबंधाचे सामाजिक मध्यस्थी म्हणून काम करण्याचं देखील काम करत असताना दिसून होतं. मग काही तत्वज्ञांनी काय केले तर नैसर्गिक कायद्याचे अस्तित्व मांडलेले, ज्याद्वारे त्याचा अर्थ देवाचा नियम जो मानव जातीच्या क्रियांचे काय करतो? नियमन करतो असं आपल्या एकंदर नैसर्गिक न्यायाच्या तत्वामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपण कायद्याचा जर संकुचित अर्थ पाहिला तर तो एक नियमांचा संच असणे आवश्यक आहे, ज्याची अंमलबजावणी करण्यासाठी एखाद्यावर वस्तुनिष्ठपणे ते लागू केले जाऊ शकते. म्हणजे जो काही कायदा आहे, जो काही नियम आहे, ज्याची अंमलबजावणी ती कुणावरती तरी करावी लागते, म्हणजे त्याची अंमलबजावणी कुणामार्फत तरी करून घ्यावी लागते. म्हणजे काय? कायदा केला, नियम केला, हे कुणासाठी तर एखाद्यासाठी केलेला असतो. मग तो समाजासाठी असू शकतो. मग एखाद्यावर वस्तुनिष्ठपणे तो लागू केला जाऊ शकतो. याला कार्यक्षम व्याख्येमध्ये ठेवण्याचे अनेक प्रयत्न झालेले दिसतात, पण इतरांच्या पेक्षा ते यशस्वी आहेत. कारण का? तर साल्मन काय म्हणतात? तर न्याय प्रशासनात न्यायालयाद्वारे मान्यता प्राप्त आणि अंमलात आणलेल्या कोणत्याही तत्वाचा काय होतो? कायद्यामध्ये समावेश होत असताना दिसून येतो. तसेच मानवी वर्तनाच्या मार्गदर्शनासाठी नियमांची एक संस्था जी दिलेल्या राज्याच्या सदस्यावर लादली जाते आणि ती काय केली जाते? लागू देखील केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकंदर कायद्याचं नेमकं स्वरूप काय आहे लक्षात येतं. आता नेमकं वर्गीकरण काय आहे? तर साल्मन काय म्हणतात? तर कायद्यात त्यांच्या सामान्य अर्थाने कृतीचा कोणताही नियम समाविष्ट आहे असं सांगितल्यानंतर काही श्रेणी समाविष्ट आहेत. त्यामध्ये नेमक्या काय? तर काही भौतिक आणि वैज्ञानिक कायदा असलेला दिसून, म्हणजे अत्यावश्यक कायदा आणि भौतिक किंवा वैज्ञानिक कायदा असलेला दिसून येतो. मग अत्यावश्यक कायदा किंवा इम्पेरियल कायदा त्याला म्हटलं जाते, इम्पेरेटिव्ह कायदा. त्यामध्ये काय आहे? तर हे अधिकरण कुणावरती लादले जातात? तर व्यक्तीवरती लादलेले एकंदर हे मंजुरीचे नियम असतात. कुणामार्फत? तर राज्यामार्फत. लादले कुणावरती जातात? व्यक्तीवरती, पर्सनवरती, समाजावरती ते लादलेले जातात. भौतिक आणि वैज्ञानिक किंवा भौतिक किंवा वैज्ञानिक कायदा काय? तर असे जे काही नियम की निसर्गाची एकरूपता तयार करतात.
उदाहरणार्थ काय, एकरूपता तयार करता म्हणजे काय, भौतिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो नियम काय सांगतो, तर गुरुत्वाकर्षणचा नियम, जो की तो एक नियम आहे, पण तो कायदा आहे असं म्हटलं जातं. का बरं? कारण असं ते निसर्गाशी एकरूपता तयार करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून. मग मानव निर्मित कायद्यापासून ते वेगळे करू शकतात का, तर या अर्थाने ती केवळ आधीपासून अस्तित्वात असलेल्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती काय केले, निरीक्षणे मांडलेली असतात, म्हणून त्याला भौतिक किंवा वैज्ञानिक कायदा असं म्हटलेलं आहे. आता पुढचे आणखी काही कायद्याचे प्रकार आहेत, ते नेमके काय आहेत, तर नैसर्गिक किंवा नैतिक कायदा, जो की आपण नॅचरल म्हणतो जातो, किंवा नैसर्गिक न्यायाची तत्वे निर्माण करणार काही नियम असतात. मग कायद्याची ही संकल्पना कुठे होती, तर ग्रीक तत्वज्ञान आणि रोमन कायद्यामधून प्राप्त झालेली दिसून येतं. मग इंग्रजी न्यायशास्त्रापेक्षा कॉन्टिनेंटल न्यायशास्त्रांना अधिक पसंती मिळाली दिसून येते. मग काही प्रमाणात भौतिक किंवा वैज्ञानिक कायद्यासह त्या ओव्हरलॅप देखील होताना दिसतात. मग इंग्रजी भाषेत कायदा आणि न्याय ह्या दोन वेगळे शब्द दर्शवताना दिसून येतात, म्हणून त्यांना दोन वेगळ्या गोष्टी म्हणून ओळखलं जातं, जे की इतर भाषामध्ये ते केलं जात नाही. पण इंग्रजीमध्ये त्या भौतिक कायद्याबाबत आपल्याला कायदा आणि न्याय या वेगवेगळ्या गोष्टी असलेल्या सांगितलं जातं. आता पारंपरिक कायदा काय सांगतो, तर पारंपरिक म्हणजे काय, तर व्यक्तीने एकमेकांशी त्यांच्या वर्तनाचे नियम काय असते, जे वर्तन असते त्याचे नियमाचे काय करण्यासाठी काही नियम आहेत ते मान्य केलेले असतात. मग त्याद्वारे ते करार असतील वगैरे, किंवा उदाहरणार्थ एखाद्या कराराचे पक्ष किंवा कंपनीचे सदस्य जे की जमिनीच्या कायद्यानुसार लागू करणे योग्य असतात, किंवा इतर मान्य नियम प्रणाली देखील असू शकते. उदाहरणादाखल फुटबॉल क्लबचे काही नियम असू शकतात, बुद्धिबळाचे काही नियम असू शकतात. म्हणजे ह्या गोष्टी काय होतात, की काही कायद्याने नियमाने लागू केल्या जाऊ शकतात, पण कायद्याने लागू होऊ शकत नाही म्हणजे काय, या ठिकाणी ही नियमावली म्हणजे कायद्याने लागू होऊ शकत नाही, म्हणजे ही जरी नियमावली असली तरी काही नियम प्रकारे जी आहेत ती कायदा योग्य लागू करण्यासारखी असते. आता काही प्रथागत किंवा परंपरेने चालणारे कस्टमरी कायदे सुद्धा दिसून येतात. त्यांचे नेमकं काय, तर ह्या व्यवस्थेच्या विकासातील महत्वाचे त्या प्रथेचं काय केलेलं असं विचारात घेतलेले असतं, म्हणजे प्रदीर्घ काळ परंपरागत पद्धतीने त्या पाळलेल्या असतात. त्यासोबतच नागरी कायदा काय, तर नागरी कायदा हा राज्याचा कायदा असतो, जो राज्याच्या न्यायालयामध्ये लागू केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काही न्यायाच्या पद्धतीनुसार कायद्याचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला पाहता येतात. आता इंटरनॅशनल नॅशनल लॉ काय, किंवा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमका कायदा काय असतो, तर आंतरराष्ट्रीय कायदा राष्ट्रांमधील विवादाशी संबंधित असतो. यातील बहुतांश कायदा देशाच्या सरकारांनी मान्य केलेल्या करारामधून आलेला असतो, म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय कायदा असं म्हटलेलं आहे. आता राष्ट्रीय कायदा हा काय असतो, की जो कायदा देशामध्ये लागू होतो, प्रत्येक देशाचे स्वतःचा असा स्वतंत्र नियम असतो. राष्ट्रीय कायदा वैयक्तिक देशाच्या कायद्यामध्ये अनेकदा व्यापक फरक असलेला देखील आपल्याला दिसून येतो. देशांतर्गत आपल्याला त्यामध्ये कायद्यामध्ये फरक असलेला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायदा असलेला दिसून येतो. सार्वजनिक कायदा किंवा पब्लिक लॉ म्हणजे नेमकं काय, यामध्ये परत 3 प्रकार आढळून येतात. त्यामध्ये घटनात्मक कायदा असेल, प्रशासकीय कायदा असेल आणि फौजदारी कायदा यामध्ये आढळून येतात. तर हे कायदे काय आहेत, तर घटनात्मक कायदा काय सांगतो, तर सरकारची पद्धत, निवडणुकीत कोणाला मतदान करण्याचा अधिकार आहे, कोणाला संसद सदस्य बनवण्याची परवानगी आहे, किंवा निवडणुका योग्य प्रकारे पाडल्या जातात की नाही, यासारख्या मुद्द्यावर उद्भवणारे कोणतेही विवाद काय करते, नियंत्रित केले जातात, सार्वजनिकरित्या ते नियंत्रणात आणले जातात, म्हणून तो घटनात्मक कायदा महत्वाचा मानला जातो. त्यासोबतच प्रशासकीय कायदा काय सांगतो, तर हे राज्यमंत्र्यांनी किंवा स्थानिक परिषदासारख्या इतर संस्थांनी कसे कार्य करावे हे नियंत्रित करत असताना दिसून येतो. त्यासोबत फौजदारी कायदा, तर हे शिक्षेच्या जोखमीवरती निश्चित असलेल्या वर्तनाचा प्रकार काय करतो, निर्धारित करत असताना दिसून येतो. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने राज्याविरुद्ध गुन्हा केला असे म्हटले जाते, म्हणून राज्याला त्याच्यावर खटला चालवण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ घरफोडीचा गुन्हा वगैरे असेल तर अशा पद्धतीने सार्वजनिक कायद्याअंतर्गत फौजदारी कायदा लागू केला जातो. सार्वजनिक कायद्यामध्ये आपला घटनात्मक कायदा, प्रशासकीय कायदा आणि फौजदारी कायदा अशा पद्धतीचे 3 मुख्य प्रकार आढळून येताना दिसून येतात. आता प्रायव्हेट लॉ नेमकं काय, किंवा खाजगी कायदा हा ही एक कन्सेप्ट आहे, तर ती नेमकी काय सांगण्यात येते, तर याला सामान्यतः नागरिक कायदा असंही म्हटलं जातं. त्याच्या अनेक शाखा देखील दिसून येतात. मुख्यतः लॉ जरी त्याच्यामध्ये कोणताही करार नसला तरी एका व्यक्तीची
अशा प्रकारची कायदेशीर जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर असलेली दिसून येतं आणि त्या जबाबदारीचे उल्लंघन झालेले देखील दिसून येतं. पण कौटुंबिक कायदा असेल, ज्यामध्ये विवाह वैध आहे की नाही, घटस्फोटाचे काही नियम असतील, कोणत्याही मुलाची दैनंदिन देखभाल केली पाहिजे अशा पद्धतीचे असेल, उत्तराधिकार कायदे असेल, म्हणजे अशा प्रकारचे ज्या काही कायदे आहेत ते आपल्याला त्याला खाजगी कायदा, पर्सनल लॉ किंवा नागरी कायदा असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच कंपनी चालण्याचा अधिकार असू शकतो, नियम सेट करण्याचा अधिकार असू शकतो, कर्तव्य किंवा हक्क भागधारक संचालकाशी व्यवहार करण्याचा अधिकार असू शकतो, रोजगाराचा अधिकार असू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काही जे काही कायदे आहेत, पेटंट सारखे, सागरी कायद्यासारखे इतर अनेक विषयाशी संबंधित कायदे देखील आपल्याला नागरी कायद्यामध्ये अनेक परिस्थितींचा समावेश असलेला खाजगी कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या कायद्याचे वर्गीकरण किंवा विविध प्रकार असलेले दिसून येतात. आता नेमका कायद्याचा स्रोत काय, ओरिजिन ऑफ लॉ नेमका काय दिसून येतो, तर शतकानुशतके इंग्लंड आणि वेल्सचा कायदा हळूहळू तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग कायदा तयार करण्याचा आणि विकसित करण्याचा केवळ एकच मार्ग नाही, तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि अजूनही ते विकसित होत असताना आपल्याला दिसून येतात. मग कायद्याचे नेमकं स्रोत कशाला म्हटलं जातं, तर हे ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे काय, जे काही प्रथा असतील, परंपरा असतील किंवा न्यायाधीशाने जे काही ज्या त्या वेळी जे काही निर्णय निवाडे दिलेले असतात त्यानुसार त्या कायद्याचा उगम होत असताना आपल्याला दिसून येतो. मग 19व्या किंवा 18व्या शतकाच्या सुरुवातीस संसद अधिक शक्तिशाली बनल्यामुळे संसदेचे कायदे हे जे आहेत ते नवीन कायद्याचे मुख्य स्रोत आहे. ते ओरिजिन ऑफ द लॉ हे आपल्याला पार्लमेंट असल्याचं दिसून येतं. त्यासोबतच न्यायिक निर्णय हे अजूनही महत्वाचे आहेत, कारण का त्यांनी संसदीय कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच तो वैधानिक आहे की नाही हे सुद्धा त्याची शहानिशा करण्याचं कार्य हे कुणाकडून केलं जातं, न्यायपालिकेकडून केलं जातं. त्यामुळे न्यायपालिका हे देखील कायद्याचा स्रोत असलेलं आपल्याला दिसून येतं. 20व्या शतकादरम्यान काय दिसलं, तर कायदेशीर कायदा त्यासोबत न्यायालयीन निर्णय हे कायद्याचे प्रमुख स्रोत राहिले. परंतु त्या व्यतिरिक्त कायद्याचे नवीन स्रोत अधिक महत्वाचे बनले, ते म्हणजे प्रतिनिधी कायदा आणि युरोपियन कायदा. म्हणजे कायद्याच्या या सर्व स्रोतांनी मिळून आजचा आपला कायदा बनलेला आहे किंवा कायदा ही कन्सेप्ट आहे किंवा लॉ ही कन्सेप्ट आहे, ही बनलेली आहे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर आता नेमकं कस्टम्स काय असतात, रीतिरिवाज काय असतात, रूढी काय असतात, तर हे काय आहे, ते वर्तनाचेच नियम आहेत किंवा वागणुकीचेच एक नियमावली आहेत, जे की जाणीवपूर्वक शोधल्याशिवाय समाजामध्ये ते विकसित होत असताना दिसून येते. मग त्याचे दोन प्रकार परत दिसून येतात, सामान्य रीतिरिवाज असेल आणि स्थानिक रीतिरिवाज. जे की सामान्यमध्ये काय दिसून येते, तर ऐतिहासिक दृष्ट्या ते अतिशय महत्वाचे मानले जातात. ते सामान्य कायद्याच्या प्रभावीपणे आधार मानले जातात. त्यासोबतच महत्वाचं, राजाने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांच्या सामान्य प्रथेच्या आधारे किमान काही निर्णय राज्याच्या नावावर काय केले तरी निर्णय घेतले. म्हणजे सामान्य जनरल त्याला कस्टम्स असं म्हटलं जातं. स्थानिक प्रमाणे काय बोलता येईल, तर हा स्थानिक रीतिरिवाज हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखादी व्यक्ती काय दावा करते की त्याला काही स्थानिक अधिकार आहेत, जसे की मार्गाचा अधिकार आहे, विशिष्ट मार्गाने जमीन वापरण्याचा अधिकार आहे, कारण स्थानिक पातळीवरती असे नेहमीच घडत आलेले आहे. मग अशा रीतिरिवाज जमिनीच्या सामान्य कायद्याला अपवाद असताना देखील दिसून येतात. म्हणजे एकंदरीत स्थानिक प्रथा ओळखण्या आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही चाचण्या आहेत, क्वचित प्रसंगी त्या वापरल्या जातात. म्हणजे स्थानिक प्रथेमुळे हक्कांचा जो काही दावा आहे तो न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे स्थानिक रीतीप्रमाणेच्या काही गोष्टी घडतात, त्या अंतर्गत जो काही कायदा लागू करावा लागतो, नियम काही सांगायला लागते, त्या अनुषंगाने रीतिरिवाजाप्रमाणे स्थानिक रीतिरिवाज असलेला आपल्याला दिसून येतो. आता इक्विटी किंवा केस लॉ काय सांगते, इक्विटीचा अर्थ काय होतो, तर निपक्षता. म्हणजे सामायिक कायद्यातील समस्यामुळे इक्विटी विकसित झालेली दिसून येते. मुख्य समस्या काय, तर सामान्य कायदा काय सांगतो, तर न्यायालय फक्त नुकसान हाच उपाय देऊ शकतात की नुकसान झालेलं आहे असा एक आदेश देऊ शकतात. मात्र त्याच्या नुकसान भरपाईच्या मार्गाने फिर्यादीला काही रक्कम देखील द्यावी लागते. म्हणजे काही प्रकारामध्ये पक्षामध्ये प्रकरणे बरोबर ठेवण्याची ही सर्वोत्तम पद्धत असू शकत नाही. पण उदाहरणार्थ काय, तर जमिनीच्या अतिक्रमणाच्या बाबतीत जिथे कदाचित प्रतिवादाने त्याच्या शेजारच्या जमिनीवर बांधकाम केले असेल, तरीही इमारत तिथंच असेल आणि फिर्यादीने त्याच्या जमिनीच्या त्या भागाचा वापर गमावला असेल, तर अशा परिस्थितीला फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून पैसे देण्यापेक्षा इमारत काढून टाकणे
पसंत असेल असं म्हटलं. म्हणजे एकंदर ती निपक्षता असलेली दिसून येते. त्यासमोर केस स्टडीज, केस लॉ काय असू शकतो, तर इंग्रजी कॉमन लॉ सिस्टममध्ये केस कायदा, केस स्टडीज काय विकसित झाले, जे की पक्षामधील मतभेद ऐकतात, विशिष्ट प्रकरणात कायदा काय असावा असा निर्णय घेतात, हे निर्णय उदाहरणे निर्माण करतात. मग न्यायिक उदाहरणाचा सिद्धांत काय, तर पुढील कायदेशीर खटल्याचा निर्णय घेताना उच्च न्यायालयाचा निर्णय खालच्या न्यायालयाद्वारे पाळला जाईल याची खात्री करून तो कार्य करत असताना दिसून येतो. मग पूर्वीच्या कायदेशीर तत्वाचा निष्कर्ष काढण्यासाठी काही नियम देखील प्रदान केले जातात, जे की सध्यावरती लागू असणे अनुसरण असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं की कायद्याच्या दृष्टिकोनातून लॉच्या म्हणजे ज्या अर्थी आपण समाजातील मानाचं पद जे आपलं लॉयरचं आहे, ॲडव्होकेट म्हणून तुम्ही पद धारण करणार, त्या अंतर्गत तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्ट आहे सीईटी अंतर्गत ज्या माहिती असणं गरजेचं आहे त्या आपण या ठिकाणी करून घेत आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही हे सेशन पाहणे गरजेचं आहे, व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे. आणि सीईटी मध्ये नेमकं वेगळं असं काय लागतं, जी की स्पर्धात्मक परीक्षेत आहे किंवा सीईटी एक आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जेणेकरून इतरांच्यापेक्षा आपल्याला फक्त जास्त मार्क्स पाडायचे. मग ते कसे पाडत जाणार, एक तुमचं बेसिक म्युच्युअल किंवा एक बेसिक जे अंडरस्टँडिंग आहे ते असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपले कॉमन सेन्स, प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला ते एक्झाम मध्ये वापरता किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते आपल्याला वापरता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल की सीईटी क्रॅक करायला मदत होईल. आता काही परिसीमा कायदा, स्टॅट्यूट लॉ सुद्धा आहेत. तर वैधानिक कायद्यामध्ये संसदेच्या सभागृहाने केलेल्या कायद्याचा या ठिकाणी समावेश होत असताना दिसून होतं. मग कायदे एक प्राथमिक कायदे असू शकतात, जे की विधेयक म्हणून ते सुरू होतात, म्हणजे संसदेचा कायदा बनते, किंवा दुय्यम किंवा प्रत्योजित कायदे सुद्धा असू शकतात. मग सरकारी विभागाद्वारे मसुदा तयार केला जातो, कायद्याच्या प्राथमिक तुकड्यांनी दिलेल्या अधिकारानुसार तो लागू केला जातो. मग कायदेशीर प्रणाली आकार घेत असताना ती गंभीर आहे कसं समजतं, तर राजकारण, अर्थकारण आणि समाज विविध मार्गाने लोक आणि संस्थांमधील संबंधामध्ये सर्वोत्तम सामाजिक मध्यस्थ म्हणून काय करत असतो, कार्य करत असतो. भारतीय कायदेशीर प्रणाली ही जगातील सर्वात जुनी प्रदीर्घ लिखित कायद्यापैकी एक आहे. आपल्या कायदेशीर व्यवस्थेची मूळ ही आपल्याला कुठे दिसून येतात, तर ती ब्रिटिश राजवटीमध्ये तयार करण्यात आलेल्या विधिमंडळात असलेली दिसून येतात. मग भारतीय कायदेशीर व्यवस्था देशाची विविधता लक्षात घेऊन आणि लोकांच्या धर्म, चालीरीती, परंपरा यांचा योग्य आधार ठेवून तयार करण्यात आलेली दिसून येतं. म्हणजे नेमका लॉ काय आहे, नेमकं ती काय कन्सेप्ट आहे, ती आजच्या सेशनमध्ये आपल्याला नक्कीच लक्षात आली. त्यानुसार भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतीय पद्धतीनुसार जे काही लॉ तयार करण्यात आले त्याची पाळीमुळे आपण म्हटलेली की ब्रिटिश राजवटीत असले दिसून येतात. त्यानुसार आपल्या एकंदरीत जे आपलं भारतीय राज्यघटना, एक नियमावली, एक कायदा, एक घटना आपण तयार केलेली दिसून येते. ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या देशामध्ये त्या कायद्यानुसारच ज्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, धर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या, आणि प्रत्येकाला त्यांचे अधिकार आपल्या घटनेमध्ये, आपल्या कायद्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर मग ह्या अनुषंगाने आपल्या अतिशय महत्त्वपूर्ण जो भाग आहे लॉचा, तो आज आपण या सेशनमध्ये अभ्यासलेला आहे. जेणेकरून आपण ठरवले होते की काही सेशन आपले जे आहेत की आपण थेरॉटिकल घेणार आहोत, काही सेशन जे आपले ते आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. तुम्ही आमच्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती बघू शकता की आमचा हा कोर्स जो आहे लॉ साठीचा, सीईटी साठीचा 3 इयर्सचा, 5 इयर्सचा, तो लॉन्च झालेला आहे ऑलरेडी आमचा. तो बरेच त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळून जातील. जास्तीत जास्त तुम्ही जेवढे बघाल तितकं तुम्हाला ते येणारी एक्झाम तुम्हाला सोपी जाणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी त्याचा वापर करावा, किंवा जास्तीत जास्त लोक त्या अंतर्गत क्वालिफाय व्हावेत हीच आमची इच्छा आहे. आणि जेणेकरून ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून येणारी सीईटी जी आहे ती तुम्हाला काय होणार आहे, क्रॅक होणार आहे. त्याच्यासाठी जे काही नवीन नवीन माहिती असेल, नवीन नवीन ट्रिक्स असतील, मेथड असतील, ते जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंटमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळून आलेल्या आहेत की हे सेशन तुम्हाला आवडत आहे किंवा या सेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होत आहे. पण या अनुषंगाने आत्ताचे जे सेशन आहे त्याच्यापेक्षाही तुम्हाला आणखी जो मुख्य कोर्स आहे तो आपल्याला आपल्या ॲपवरती तुम्हाला दिसून येतो. त्यासाठी तुम्ही तुमचं नाव एनरोल करणं गरजेचं आहे. म्हणजे जरी 1 महिना एक्झामसाठी राहिला असला तरी सुद्धा तो पुष्कळ आहे. का ह्या दिवसामध्ये तुम्ही खूप सारा अभ्यास करू शकता. कारण महत्त्वाच्या जर तुम्हाला ट्रिक्स, मेथड, टेक्निक जर
मिळत असतील तर तुम्हाला येणारी एक्झाम क्रॅक करायला कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुमचं नाव एनरोल करून घ्या. ठीक आहे, तर आजचं सेशन आपलं या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.